नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. 31 डिसेंबर 2025. म्हणता म्हणता वर्ष संपलं. मंगळाचा प्रभाव असणारं हे वर्ष सगळ्यांना माहित आहे किती त्रासदायक होतं, किती वेदनादायक होतं. भारतासाठी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या खूप त्रासदायक आपण बघितल्या. असो, जे झालं त्या गोष्टींना धन्यवाद, जे छान झालं त्यांना सुद्धा धन्यवाद, आणि जे मानसिक दुखवून गेलं त्यांना सुद्धा धन्यवाद. हिशोब कसला ठेवायचा आहे, आयुष्य एकदाच मिळणार आहे, आणि त्यामुळे प्रत्येक क्षण भरभरून जगा, इतकंच आपल्याला येणारं हे वर्ष सुद्धा सांगत आहे. 2026 ची सुरुवात करणार आहोत सूर्य उपासनेपासून. त्यासाठी अंत अस्ति प्रारंभ. नवीन वर्ष येण्यासाठी जुन्या वर्षाला थांबावं लागतं. नवीन वर्ष येण्यासाठी जुन्या वर्षाला थांबावं लागतं. तसंच आपलं आयुष्य जगण्यासाठी सुद्धा काही गोष्टींच्या बाबतीमध्ये थांबूनच तुम्हाला उत्तर मिळत असतं. असो, या नववर्षाची जी काही सुरुवात आहे, ही नववर्षाची सुरुवात करत असताना आपल्याला 31 डिसेंबर 2025च्या सूर्याला निरोप द्यायचा आहे. आणि हा निरोप देताना आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला एकादशी सारखं मंगल पर्व लाभलं आहे. त्यातही बुधवार आहे, बुद्धीचा वारा आहे. तुम्ही या दिवशी मंगलमय उपासना साधना नक्की करू शकतात. अर्थात 31 डिसेंबर सेलिब्रेट करण्याची ही काही वेगळी पद्धत आहे, ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नाहीये मुळात. परंतु आताची फास्ट फॉरवर्ड लाईफस्टाईल मध्ये ते सेलिब्रेशन असतं. कुणाच्याही खाण्यावर माझं कधीही बंधन नसणार आहे आणि माझा तो अधिकारही नाहीये. परंतु एकादशी आहे, मंगल पर्व आहे, प्रत्यक्ष श्री हरी विष्णूचा हा दिवस आहे. त्यामुळे आज सायंकाळी आपल्या घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर केसर अवश्य टाका, आणि घरामध्ये शंखनाद मोठ्याने करा. सायंकाळच्या वेळेस रामरक्षा म्हणा, हनुमान चालिसा म्हणा, आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण सामुदायिकरित्या अवश्य झालं पाहिजे. आज आपल्या वास्तूमध्ये पिवळी मोहरी, 2 तेजपत्ता, कापूर आणि 2 लवंग या एकत्र कापुरासोबत पेटून पूर्ण घरभर याचं आरतीसारखं आपण फिरवत आपल्या वास्तूच्या ओरा प्रभावी केल्या गेल्या पाहिजे. आणि हे फिरवत असताना नक्कीच ओम ऐम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चय हा मंत्र म्हणणं सुद्धा तितकंच गरजेचं राहणार आहे. या सगळ्या गोष्टींनी आपण निरोप देणार आहोत 2025ला. येणारं 2026 आपल्यासाठी काय घेऊन आलंय, ग्रहांची स्थिती काय असेल, कोणता ग्रह या वर्षी वक्री आहे, कोणते ग्रह रास बदलत आहे, कोणते ग्रह आपल्याला सकारात्मकता देत आहे, आणि कोणत्या विचारांनी आपल्याला 2026 मोठ्या आनंदाने साजरे करायचंय, ह्या परिपूर्ण माहिती सहित आपण उद्या भेटणार आहोत. म्हणजेच 1 जानेवारी 2026ला आपण भेटणार आहोत, एकमेकांना शुभेच्छाही देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नववर्षाची सुरुवात कशी करावी, कोणते नियम ठेवावे, नियम का ठेवावे, कोणाचं प्रभुत्व आहे, आणि त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडून घ्यायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी भेटूया 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. तयार आहात ना? असाल तर नक्कीच खाली लाईक करा, आणि उद्या भेटण्यासाठी झूम ऍप आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करून ठेवा. तुम्हा सर्वांना 31 डिसेंबरला येणाऱ्या ह्या मंगलमय एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आज गणपती बाप्पाला मसाला विडा अवश्य ठेवा. त्यासोबतच जर मसाला विडा ठेवणं शक्य नसेल तर किमान 2 वेलची या गणपती बाप्पाला अर्पण करून ओम श्री विघ्नहर्ताय गणराजाय नमो नमः या मंत्राचा अधिकाधिक जप आपण बाप्पासमोर बसून करा. आणि पुन्हा एकदा 1 जानेवारीला मोठ्या आनंदाने, उत्साहाने लवकर उठून सूर्याला अर्घ्य देऊन, आपल्या पितरांना वंदन करून, आपल्या वास्तूमध्ये कापूर, धूप, दीप, अगरबत्ती, शंखनाद करून नव्या वर्षाचं स्वागत करा. जय शंकर दत्तगुरु.